मकर राशी 30 जून नंतर पेढे वाटण्यासाठी तयार राहा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या लोकांनो, आता ग्रहांची चाल बदलते आणि विश्व सांगते आता तुम्हाला तुझा हक्क मिळणार. आजपासून अडकलेले निर्णय पुढे सरकतील, नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल, इतका काळ शांत राहिलं आज माझ्यासाठी सार्थक झालं. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण की आजची ही गोष्ट तुमचं संपूर्ण भविष्य नक्कीच बदलू शकते. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एकच सांगेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा. आपल्या सकारात्मक प्रतिसाद मला अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. चला तर जाणून घेऊया 30 जून नंतर अशा कोणत्या खुशखबर आहे जे आपल्याला मिळणार आहे, जे अडकलेले निर्णय, न्याय आणि नशिबात तुमच्या आता बाजूने वाढणार आहे. होय मित्रांनो, ही पहिली खुशखबर तुमच्या मनाला दिलासा देणारी आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून, काहींसाठी तर वर्षभरांपासून एक गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकली होती. निर्णय होत नव्हते, कागदपत्र रखडले होते, एखादं काम वारंवार पुढे ढकललं जात होतं. तुम्ही शांतपणे वाट पाहिली, वाद घातला नाही, कोणावर आरोप केला नाही, पण आतून मन मात्र थकलेलं होतं. मी योग्य आहे तरी पण माझ्या बाबतीत असं का घडतंय, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सतत येत होता. आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगते, न्यायाचा काळ आता सुरू होत आहे. जो निर्णय लांबले होते ते अचानक पुढे सरकतील. एखादा फोन कॉल, एखादी सही, एखादा सकारात्मक मेसेज आणि तुमचं काम आता मार्गी लागणार. काहींसाठी तर आयुष्यात कायदेशीर बाबी सरकणार. काम आणि ऑफिसमधले अडथळे तर तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, शांत राहण्याचा फायदा नक्की झाला. ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्यासाठी नाही, तर ती तुमच्या सही आम्हाला मिळालेल्या बक्षिसाची पावती आहे. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे, तिथे अचानक गती येईल. तुम्हाला सांगते, सुरुवात आहे आता हळूहळू ठामपणे आता तुमच्या बाजूने नशीब वळायला लागलं आहे. खुशखबर नंबर 2 असणार, जी म्हणजे आर्थिक समतोल, पैसा आणि लाभ तुम्हाला आता मिळणार. जर मैत्रिणींनो, दुसरी खुशखबर जी आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात समतोल आणि स्थैर्य देणारे असणार आहे. गेल्या काही काळापासून पैसे येत होते, पण तो टिकत नव्हते. कधी अचानक खर्च वाढत होते, कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं. मी कमवते पण हातात मात्र का नाही राहत, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये अनेकदा आला असेल. आता ग्रहांची चाल अशी होती की तुमच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होते. थांबलेली पेमेंट, रखडलेले पगार वाढ, बोनस, एखादं जुनं देणं, यापैकी काहीतरी अचानक तुमच्या हातात पडणार. काहींसाठी तर आयुष्यात उत्पन्नाचा नवीन मार्ग देखील सुरू होतो, जो हळूहळू पण स्थिर पैसा तुम्हाला नक्कीच देणार. या काळात तुम्ही घेतलेला आर्थिक निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरते आणि तुम्हाला सांगते, या येणाऱ्या दिवसामध्ये या बदलामुळे तुमच्या मनाला शांतता येईल. पैशांबद्दलचा जो ताण होता तो कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार. तुम्हाला जाणवेल, आता मी सगळ्यांना सांभाळता स्वतःला देखील मी सांभाळू शकतो, सुरक्षित ठेवू शकतो. आणि ही खुशखबर म्हणजे फक्त तुमची धनलाभाची नाही, तर आर्थिक समतोल तुम्हाला परत मिळण्याचे आहे. आणि हे तुम्हाला तुमच्या राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. खुशखबर 3 ती म्हणजे मंडळींनो, समान सन्मान याच्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. तुमची ओळख वाढणारे हे तिसरे खुशखबर तुमच्या आत्मसन्मानाशी थेट जोडलेलं आहे, कारण तुम्ही नेहमी समतोल राखता, कोणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला. पण या स्वभावामुळे काय झालं, अनेक वेळा लोकांनी तुमचं मत गृहीत धरलं, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं किंवा निर्णय घेताना तुमच्या मताला बाजूला ठेवलं. त्यामुळे मनात एक खंत नेहमीच होती की मी इतकं योग्य असूनही मला का विचारात घेतलं जात नाही. परंतु मंडळींनो, आता ग्रहांची कृपा अशी मिळते ना की तुमच्या आवाजाला वजन आता नक्कीच मिळणार. ऑफिसमध्ये, व्यवसायात, कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुमचा पुढाकार घेतला जाईल आणि तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल की सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला सन्मान, प्रशंसा, जबाबदारी मिळेल, जी त्यांच्या न्यायप्रिय आणि संतुलित स्वभावाची तुमची पावती असणार आहे. आणि या माणसांमुळे तुम्हाला आत्मविश्वास नक्कीच वाढेल. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आता तुमच्याशी सल्लामसलत करतील. तुम्हाला अजून जाणवेल, माझं बोलणं महत्त्वाचं आहे. हे खुशखबर केवळ ओळखीचे नाही, तर हे तुमच्या मूल्याची जाणीव करून देण्याची असणार आहे आणि ती जी तुमच्या राशीच्या लोकांना आयुष्यात नवी उंची देणार आहे. खुशखबर 4 आहे, जी म्हणजे नात्यांमध्ये आणि प्रेमसंबंधामध्ये आता तुम्हाला शांतता मिळणं, समतोल मिळणं. तर मंडळींनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाची थेट जोडली आहे. कारण काय आहे की तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही दोन्ही बाजू नेहमी समजून घेतल्या, तुम्ही नेहमी वाट टाळले आणि एकदा स्वतःच्या भावनेत देखील तुम्ही मागे ठेवल्या. परंतु काय झालं, या स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं मन दुखावलं, गैरसमज निर्माण झाले, एकटेपणाची भावना निर्माण झाली.
मी सगळ्यांसाठी योग्य वागतो, पण मला कोणी का समजून घेत नाही, हा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आता मंडळींनो, ग्रहांची चाल बदलते आणि तुमच्या आयुष्यात आता नात्यांमध्ये हरवलेला समतोल परत येतो. जिथे दुरावा होता तिथे संवाद सुरू होईल, गैरसमज दूर होतील, नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. काहींच्या आयुष्यात प्रेमसंबंधात स्पष्टता येईल. आता पुढे नेण्याचा की थांबायचा हा निर्णय देखील तुमच्या मनाला शांती देणार असेल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे, जिचा स्वभाव, तिची स्थिती, तुमची स्थिती आणि तुमचा समतोल ती समजून घेण्यात बदलामुळे तुमचं मन हलकं होईल. सतत सगळ्यांना सांभाळण्याचा ताण कमी होईल आणि स्वतःसाठी जगण्याची जागा मिळेल. तुम्हाला जाणवेल की आता नात्यांमध्ये मीही पण महत्त्वाचं आहे. खुशखबर म्हणजे फक्त प्रेमाचीच नाही, तर ती तुमच्या मनाची शांततेची आहे, जी तुम्हाला सर्वात मोठं सुख. खुशखबर 5 जी म्हणजे आरोग्याबद्दल मंडळींनो, 5वी खुशखबर तुमच्या आयुष्यात आतूनच तीर्थ आणणारी आहे. कारण तुम्ही कायम सगळ्यांचे विचार करता, निर्णय तुम्ही तोडून मापून घेता, पण या प्रक्रियेत तुम्हाला स्वतःच्या मनावरचा ताण मात्र घेता. सतत विचार करणं, निर्णयाची भीती, इतरांना दुखावणे म्हणून त्याची काळजी करणे, यामुळे झालं काय तर तुमचं शरीर, तुमचं मन हे कमकुवत होत गेलं, थकत गेलं. कधी झोप लागत नव्हती, कधी कारण असताना तुम्हाला अस्वस्थ जाणवत होते. आता तुम्हाला सांगते, ग्रहांची कृपा अशी होते की तुमच्या आयुष्यात मानसिक समतोल आता परत येण्याच्या दिवसात तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. डोक्यात जे गुंतून बसले होते ते हळूहळू शांत होतील. तुमची झोप सुधारेल, मनावरचा ताण हलका होईल, शरीरातील नवीन ऊर्जेचा अनुभव येईल. कायमसाठी तर आयुष्यात योग, ध्यान आणि एकांत लाभ याचा विचार होणार आहे. तुम्हाला आतून नक्कीच समाधान मिळेल. सर्वात महत्त्वाचे, या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबलं. मी योग्य निर्णय घेतला का, हा प्रश्न तुम्ही सतत विचारत होता, तो आता बंद होईल. तुम्हाला जाणवेल की मी माझ्या परीने करतोय, जे करतोय ते बरोबर केलं आहे आणि ते मी कधी खूप काही करत आहे. ही खुशखबर केवळ आरोग्य सुधारण्यासाठीच नाही, तर तुमचं मन आणि शरीर यांचा जो हरवलेला समतोल होता ना, तर तो पुन्हा मिळवण्यासाठी शक्यता आहे. आणि तुमचं या येणाऱ्या दिवसांमध्ये सुखी आयुष्याचा हा पाया असणार आहे. खुशखबर 6 म्हणजे तुमचं भाग्य. तुमच्या भाग्यामध्ये अचानक तुम्हाला पाठिंबा मिळणार आणि तुमचे अडथळे दूर होणार. होय, 6वी खुशखबर तुमच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या सकारात्मक बदलांचा आहे. काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जोडू शकत नव्हता. कधी वेळ चुकीची, कधी लोकांची साथ मिळत नव्हती, तर कधी नशिबानेच पाठ फिरवली होती. त्यामुळे तुमच्या मनात एक भावना होती, मी योग्य आहे पण माझ्या बाजूंची गोष्टी काही जमत नाहीत. परंतु आता ग्रहांची स्थिती अशी होते की भाग्य तुमच्या बाजूने उभे राहते. जिथे अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल. एखादं काम आहे ना, शेवटच्या क्षणी येऊन जवळून यायला आता थांबलेली परवानगी, कागदपत्र अनिवार्य, अचानक आता तुमचे सर्व काही मंजूर होतील. काहींसाठी आयुष्यात अशा व्यक्तींची मदत मिळेल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुम्हाला सांगते, त्याच मदतीमुळे मोठा बदल घडेल. या काय तुम्हाला जाणवेल, या गोष्टी जास्त प्रयत्न न करता देखील आता जो सहजपणे जुळून येत आहे. आणि या दिवसांमध्ये काय होणार आहे की या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनात तुम्हाला विश्वास बसेल की आता ही जी आलेली वेळ आहे ती खरंच माझी आहे. आणि ही जी खुशखबर म्हणजे फक्त नशिबाचीच नाही, तर विश्वास तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना उत्तर देत आहे, याची खात्री तुम्हाला नक्कीच होईल. खुशखबर 7वी आहे, आयुष्याची दिशा बदलणारी मोठी संधी आता तुम्हाला मिळणार. होय मित्रांनो, 7वी खुशखबर सर्वात मोठी, सर्वात प्रभावी आणि आयुष्याला आता वळण देणारे असेल. कारण हे फक्त एका घटनेपुरते मर्यादित येत नाही, तर तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी नवा अध्याय उघडणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून चालत होता, स्वप्न पाहत होता, पण धाडस नव्हतं. संधी होत्या पण योग्य वेळ नव्हती. क्षमता होती परंतु ओळख मिळत नव्हती. त्यामुळे आधुनिक शांतता, अस्वस्थता होती. यासाठीच बनलं आहे माझी वेळ कधी येणार. आता ग्रहांचा मोठा योग असा बनतोय की तुमच्या लोकांना आयुष्यात निर्णय संधी चालून येतील किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकते. जे निर्णय तुम्ही याआधी टाळत होता ते आता घेण्याची मानसिक ताकद मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा, योग्य व्यक्तीचा सल्ला आणि योग्य वेळ, हे सगळं काही आता एकत्र येईल. या 7व्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास. तुम्ही स्वतःकडे वेगवेगळ्या नजरेने पाहायला जाल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.